नमस्कार. वेलकम टू इन्फोगॉड स्वामी चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगॉड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल. जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी हा चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगॉड स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे. यावर आपण हिंदू कल्चरमधील स्तोत्रमंत्र ग्रंथपठण शिकत असतो. स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो. तसेच स्पिरिच्युअल हीलिंग देखील आपण शिकत असतो. तर आजचा व्हिडिओ तर तुम्ही पूर्ण बघा. बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा. आणि जर इन्फोगॉड स्वामी चॅनलचे इन्फॉर्मेशन तुम्हाला युजफुल वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा. चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. स्टे ट्यून ऑन इन्फोगॉड स्वामी चॅनल. आज आहे वैशाख शुद्ध पंचमी म्हणजेच 2 मे 2025 आहे व आज आपले भारतीय हिंदू धर्माचे तत्त्वज्ञ आद्य शंकराचार्य यांची जयंती आहे. हो, दरवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्य यांची जयंती येते व यावर्षी ती 2 मे 2025ला म्हणजेच आज आलेली आहे. त्यानिमित्त आपण त्यांच्याविषयीची माहिती, जन्म, कार्य व महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. तर आद्य शंकराचार्य यांचे दुसरे नाव आदि शंकराचार्य असे देखील आहे. ते मूळचे मल्याळम होते. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला व तेव्हा ते ज्या शतकामध्ये बॉर्न झाले तेव्हा संस्कृत ही भाषा बोलली जात असे पूर्ण अखंड भारतामध्ये. त्यांचा कार्यकाळ इसवी सन पूर्व 508 ते इसवी सन पूर्व 476 रोजी होता. ते अद्वैत वेदांत मताचे उद्वैत व भारतीय हिंदू धर्माचे तत्त्वज्ञ होते. त्यांनी सांख्यिकांचा प्रधान कारणवाद आणि पूर्वमीमांसकांचा ज्ञानकर्म समुच्चयवाद खोडून काढला. अद्वैतवाद प्रस्थापित केला आणि ज्ञानमार्गाचा पुरस्कार केला आणि पुन्हा नवीन प्रकारे हिंदू धर्माची त्यांनी स्थापना केली. इसवी सन 500च्या आसपास कन्याकुमारी ते काश्मीर आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असं त्यांनी संपूर्ण अखंड भारतामध्ये भारतभर भ्रमण केलं आणि वैदिक धर्म त्यांनी पुन्हा लिहून काढला किंवा स्थापना केली आणि त्यांनी आपल्याला नवीन वेद आणि नवीन काही शक्तिपीठं दिली, चारधाम दिले, ज्याला आजही कलियुगामध्ये आपण फिरायला जातो चारधाम यात्रेला. त्याची ज्यांनी स्थापना केली वैदिक धर्मानुसार त्याचे ते पुरस्कर्ते आणि सर्व काही म्हणजे करता धर्ता जे होते ते आद्य शंकराचार्य होते. तर त्यांच्या जन्माविषयी, आई वडिलांविषयी, कार्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात आपल्या इन्फोगॉड स्वामी चॅनलवरती. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 508ला कालडी नावाच्या छोट्याशा खेड्यामध्ये केरळमध्ये भारतामध्ये झाला. मृत्यू त्यांचा इसवी सन पूर्व 476 केदारनाथ इथे उत्तराखंडला झाला भारतामध्येच. त्यांनी जे कार्यकाळ केलेला आहे काम ते तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार आणि वैदिक धर्मानुसार हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. संस्कृत ही भाषा ते मुख्य वापरत असत. तेव्हा संस्कृतला इम्पॉर्टन्स होतं किंवा तीच वापरली जायची पूर्ण भारतामध्ये. त्यांचं जे राष्ट्रीयत्व होतं तेव्हा अखंड भारत असताना भारत, नेपाळ, मंगोलिया, पाकिस्तान हे सगळे एकत्र असताना तरी पण ते भारतीय हा शब्द संस्कृतमध्ये त्यांनी वापरलेला लिहून ठेवलेला आहे किंवा त्यांनी जे ग्रंथ लिहिले तेव्हा भारतीय ह्या शब्दाचा उच्चार त्यांनी ग्रंथांमध्ये केलेला आहे. भाषा ते संस्कृत वापरायचे. त्यांची तत्वप्रणाली अद्वैत वेदांत होता. म्हणजे इतर वेद जे आहेत ते खूप वेगळ्या भाषांमध्ये लिहिलेल्या आहेत. संस्कृतच्या पण आधी ज्या भाषा होऊन गेलेल्या, द्रोणाचार्य, वसिष्ठ वगैरे त्यांनी जे वेद लिहिले त्याचं त्यांनी रूपांतर अद्वैत वेदांतामध्ये संस्कृतमध्ये केलेलं आहे आणि नवीन प्रकारे त्यांनी हिंदू धर्माचा प्रचार प्रसार केला. त्यांचा प्रमुख विषय जो होता तो अद्वैतवादच होता. जेव्हा ते वेगवेगळ्या बैठकांना जायचे पंडितांच्या तेव्हा ते अद्वैतवाद ह्याच्यावरतीच ते भाषण द्यायचे, त्याचा प्रचार प्रसार करायचे. त्यांनी जे खूप मोठा ग्रंथ लिहिला तो शांकर भाष्य मध्ये लिहिला आणि त्यावरती अनेक साहित्य आणि उपनिषद त्यांनी प्रसिद्ध केली पुढे. त्यांच्या वडिलांचं नाव शिवगुरू होतं, आईचं नाव विशिष्टा देवी होतं. त्यांना त्यांच्या इतर भावंडांचा उल्लेख कुठेही सापडत नाही.
शंकराचार्य हिंदू धर्मातले सर्वोच्च आचार्य आजही मानले जातात. त्यांच्या एवढं बुद्धिमान किंवा एवढं श्रेष्ठ कार्य कुणीही केलेलं नाही आहे संपूर्ण अखंड भारतामध्ये फिरून. आणि जी 4 पीठं त्यांनी स्थापन केली, 4 धाम, ते तेवढं मोठं कार्य आजतागायत कुणाचं नाही आहे, कुठल्याही दुसऱ्या आचार्यांचं. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये शंकराचार्यांना सर्वोच्च पदाचे आचार्य किंवा सर्वात मोठा शिक्षक म्हणून आजही मान्यता आहे. आद्य शंकराचार्यांनी द्वारका मठ, जगन्नाथपुरी मठ, शृंगेरी मठ आणि ज्योतिर्मठ हे 4 शक्तिपीठं जी आहेत ती नेमून दिली, त्याची स्थापना केली. आणि त्यावर प्रत्येकी एक पीठासन शंकराचार्य नेमून दिलं, जी आज तागायत ती परंपरा मागचे 2000 वर्ष चालू आहे भारतामध्ये. हिंदू धर्म अजूनही टिकून आहे, त्यामुळे ती परंपरा चालू आहे. आणि ज्या शंकराचार्यांनी प्रशासनीय कारभार त्यांच्याच ह्याच्यात लिहून ठेवलेला आहे, जो शंकर भाष्य त्यांचा जो उपनिषद आहे त्यानुसार ब्रह्मसूत्र उपनिषद आणि भगवद्गीतेची पण निर्मिती केली गेली, ती लिहिली गेली पुन्हा हिंदू धर्मामध्ये अद्वैत वादाचा यूज करून. आणि इतर पण वेगवेगळ्या आपलं आचरण कसं असलं पाहिजे, कसा धर्माचं पालन केलं पाहिजे, आपण एकमेकांशी माणसांनी कसं वागलं पाहिजे, ह्याच्यावर पण अनेक विषयांवर त्यांनी भाष्य ग्रंथ लिहिले, तत्वज्ञान विषयक ग्रंथ लिहिले, संस्कृत स्तोत्र लिहिली, तत्सम काव्यरचना त्यांनी केली, अनेक पद्यरचना अनुप्रसाधनी आणि काव्य अलंकार लिहून ठेवलेला आहे. केरळमधल्या कालडीमध्ये त्यांनी जन्म घेतला. 8 वर्ष ते आई वडील शिवगुरू आणि आर्यंबाबरोबर राहिले. आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळं 8व्या वर्षी संन्यास घ्यायचा आणि गुरुगृही जायचं शिक्षणाला, ही पद्धत होती. आणि तसे ते गेले 8व्या वर्षी आणि 3ऱ्या वर्षीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे तशी कौटुंबिक जबाबदारी होती, तरी पण आईला धीर देत त्या म्हणाले माझा धर्म पण मी पालन केला पाहिजे. आणि आई तू काही ना काही भिक्षा मागून किंवा देवळात काम करून जगशील, पण मला शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि धर्माचा प्रचार प्रसार करणं पण गरजेचं आहे, हे आईला त्यांनी पटवून दिलं 8 वर्षाच्या असताना. आणि गरीब असताना पण त्या परिस्थितीत आईला त्यांनी एकटं सोडलं आणि स्वतःचा उपनयन विधी त्यांनी करून घेतला ब्राह्मणांकडून. ते संस्कार घेऊन ते गुरुगृही गेले आणि त्यांनी असेच गुरुगृही जाऊन शिक्षण घेऊन मध्य प्रदेशमध्ये ते चालत चालत गेले. आणि ओंकारेश्वर येथे पोचल्यावर त्यांना तिथं राईट वाटलं शंकराच्या त्या देवस्थानामध्ये ओंकारेश्वरच्या. आणि तिथं श्री गुरु गौडपाद होते, त्यांचं शिष्यत्व त्यांनी स्वीकारलं. आणि श्री गोविंद भगवत भाटे यांना पण त्यांनी 2 गुरु मानले, श्री गुरु गौडपाद आणि श्री गोविंद भगवत पाठ यांच्याकडून त्यांना गुरुस्थान देऊन त्यांच्याकडून शिक्षण घेण्यास सुरुवात केली संस्कृतमधून. त्यानंतर त्यांनी अद्वैत मताचा प्रचार प्रसार केला, संपूर्ण भारतभर ते फिरले. या यात्रेचा समारोप त्यांनी काशी विश्वनाथ येथे केला. आदि शंकराचार्यांनी ब्रह्म सत्य जगत मिथ्या तत्वज्ञान मांडलं आणि त्यांनी शैव वैष्णव हा वाद मिटवला, संपवला आणि एकच त्यांनी त्यांचं जे अद्वैतवाद आहे त्याची स्थापना केली. त्यावर आधारित त्यांनी 4 पीठं स्थापन केली. साधारण 32 वर्ष त्यांनी कार्यकाळ केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा देह त्यागला परमात्म्यामध्ये. ते 32व्या वर्षीच तरुण असताना विलीन झाले. त्यांनी लिहिलेली अनेक उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्राची भाष्य आजही प्रसिद्ध आहेत. फॉर एक्झाम्पल ईशोपनिषद भाष्य, एतोपनिषद भाष्य, कठोपनिषद भाष्य, केनोपनिषद भाष्य, छंदोपनिषद भाष्य, तस्य योपनिषद भाष्य, प्रश्नोपनिषद भाष्य, बृहकारण्यकोपनिषद भाष्य, ब्रह्मसूत्र भाष्य, भगवद्गीता भाष्य, मंडूकोपनिषद कारिका भाष्य, मुंडकोपनिषदे, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र भाष्य, सरस्वती जात भाष्य, अष्टो सहस्त्रनाम वली आहे, उपनिषद सहस्त्री आहे, चरपट पंचकारिका स्तोत्र आहे, तत्वविख्याज्ञाम हे एक उपनिषद आहे, दत्तात्रय स्तोत्र उपनिषद आहे, द्वादश परिकाजा स्तोत्र हे उपनिषद त्यांनी लिहिले. पंचदशी पण त्यांनी लिहिल्या, कुटस्थदीप, चित्रदीप, तत्वविवेक, तृप्तिदीप, द्वैतविवेक, ध्यानदीप, नाटकदीप, पंचकोशदीप, पंचमहाभूत विवेक, पंचकोश विवेक, ब्रह्मानंद अद्वैतानंद, त्याच्यानंतर ब्रह्मानंद आत्मानंद, ब्रह्मानंद योगानंद, महावाक्य विवेक, विद्यानंद, विषयानंद, परमपूज्य स्तोत्र, प्रचार प्रसार सारम स्तोत्र, भवानेष्टकम स्तोत्र, लघुवाक्यवृत्ती स्तोत्र, विवेकचूडमणी, सर्व वेदांत सिद्धांत, 4 संग्रह, साधन पंचक, एवढी त्यांनी उपनिषद, काव्य, पद्य लिहून ठेवले, ज्याच्यावरती आजही नाटकं बसवली जातात पुरातन काळातली. आणि नाटकांमध्ये त्याचा यूज करून आपल्याला पटवून दिलं जातं की किती तत्वज्ञान हे युजफुल आहे आपल्या जगण्यासाठी.
आणि त्यांनी तत्वविषयक रचना पण केल्या, श्लोक संख्या पण केलेल्या आहेत, श्लोक आणि स्तोत्र पण लिहिलीत त्यांनी. गणेश स्तुती स्तोत्र लिहिलं, शिवस्तुती स्वर लिहिलं, त्याच्यानंतर शक्ती स्तुती स्तोत्र लिहिलं. आपण जी स्तोत्र वाचतो ती शंकराचार्यांचीच देण आहे, आपल्याला संस्कृतमध्ये लिहून ठेवलेले. विष्णू नामस्तोत्र, शिवतांडव स्तोत्र, गणेश स्तुती स्तोत्र, दत्तात्रय स्तोत्र, ही स्तोत्र सगळी शंकराचार्यांनी लिहून ठेवलेले आहेत. आणि आपण त्याचा आज मराठी भाषेमध्ये देखील वापर करतो आणि इतर भाषांमध्ये पण त्याचे कन्व्हर्जन आपण रोजच्या उपासनासाठी वापरतो. तर अशा प्रकारे आपला हिंदू धर्म टिकवून ठेवण्याचं जे महान कार्य आहे, ज्या अद्वैतवादावरती आहे आधारित, ज्यांनी शैव आणि वैष्णवमधला वाद मिटवलेला आहे, अशा परमपूज्य परमपवित्र आद्य शंकराचार्यांना आपण आज वंदन करूयात आपल्या इन्फोगोड स्वामी आई चॅनलतर्फे. आणि त्यांचं जे महान कार्य ते आपण आपल्या आचरणामध्ये आणूयात आणि आपल्या उपासनेमध्ये त्यांनी लिहून ठेवलेले उपनिषद, भगवद्गीतेतला सार आहे आणि स्तोत्र आहेत, मंत्र आहेत, ते आपण रोजच्या उपासनेसाठी वापरून आपलं जीवन आपण धर्मानुसार आचरण करूयात, अशी आपण शंकराचार्यांच्या चरणी व आपल्या गुरूंच्या चरणी प्रार्थना करूयात. व आजचा कंटेंट आपण एंड करूयात. तर तुम्हाला कशी वाटली माहिती थोडक्यात आद्य शंकराचार्यांविषयीची मला नक्की कळवा कमेंटद्वारे. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर ते पण तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. सजेशन्स असतील तर ते पण कमेंटद्वारे मला कळवा. आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोगोड स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय.